मोरवाई दिवे संघ आणि न्यू मिलन पायगाव दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना, या सामन्यातून विजेता आणि जनमन सारंगाव क्वार्टर फायनल, अर्थातच या स्पर्धेचा बक्षीस पात्र सामना आपण यानंतर पाहणार आहोत। न्यू मिलन पायगाव संघ नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय। पहिल्या दिवसातून पहिला क्वार्टर फायनल चा सामना खेळण्यासाठी कुठला संघ सज्ज होईल? नक्कीच आपण पाहिलं तर जनमन सारंगाव संघ सध्या हिम्मत पाटीलच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करतोय। आज गावदेवी चषक 20-25 चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिल्या सत्रातून 2 विजय जनमन सारंगाव संघाने मिळवलेले आहेत। पहिल्या सामन्यातून जय भोलेनाथ सरवलीपाडा आणि दुसऱ्या सामन्यातून श्री कालिका माता कालवार या संघाला पराभूत केलेले आहे। चला लगेच सामन्याला सुरुवात करा आपण। 3:49 झालेली आहेत। अजून आपल्याला आजच्या दिवसातील 2 सामने खेळवायचे आहेत। सुधाकर पाटील आणि प्रवीण पाटील एक भिवंडी तालुक्यातील एक चांगला खेळाडू, चिचे नावाने फोकस आणि फेमस आहे। नक्कीच प्रवीण पाटील पेक्षा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चिचे नाव किमनीदेवी गावातून खूप फेमस आहे। वजनी गटापासून तर 40+ क्रिकेटचा प्रवास प्रवीण पाटीलचा खूप चांगला राहिलाय। बघूया सुधाकर पाटील देखील एक चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज। इथे सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना। गोलंदाज अनिल मुकादम, पहिला चेंडू सुधाकर साठी अगदी चांगला चेंडू ऑन द कार्पेट, चेंडूला मिडॉन रिझन मधून खेळले। दुसरी धाव, चांगली कॉलिंग प्रवीण पाटीलची, धावा मिळतील 2 धावेनं सुधाकर पाटीलनं स्वतःचा आणि संघाचं धावांचं अकाउंट ओपन केलंय। आज न्यू मिलन पायगाव संघ देखील एक चांगल्या ताकदीनिशी या स्पर्धेमध्ये उतरलाय। नितीन गवलीचा संघ आपण पाहतोय। 12वे खेळाडू आमचे हेमंत देवलीकर, न्यू मिलन पायगाव आणि मरोई दिवे संघाचे आमचे साथी समालोचक प्रमोद पाटील, आपलं स्वागत आहे। पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव। मिडॉनला क्षेत्ररक्षक उभा केलाय। इथे पुन्हा एकदा चेंडू बघूया, त्या सीझनला येतोय रुपेश मुकादम, चेंडूला इनफिल्डच्या आतमधून उचलत आहेत, एक सिंगल धाव। नक्कीच पहिल्या सामन्यातून रुपेशची खेळी देखील खूप निर्णायक होती। त्यानंतर चंदन मुकादम न देखील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 6 धावा देत 1 विकेट, तर अनिल मुकादमनं चौथ्या ओव्हरमध्ये 3 धावा देत 1 विकेट आणि रुपेशनं नाबाद धावा बनवल्या होत्या 14। मात्र अखेरकार सामनावीर म्हणून अनिल मुकादम ची वर्णी लागली होती। 2 चेंडू 3 धावा। आता उजव्या हाताचा फलंदाज प्रवीण पाटील प्रथम स्ट्राइक वर आलेत।
नक्कीच एक लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असलं की थोडंसं फिल्डिंगमध्ये बदलाव वारंवार करायला लागतात. वेल देखील त्या सामन्याला अधिक जातोय. नक्कीच बघूया प्रवीण पाटील. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, अगदी पायामध्ये चेंडू टाकला होता. डीपमधून शतरक्षक चेंडूवर झेपावत आहेत. धावा मिळतील 2. चांगली रनिंग बेटिंग द विकेट. वेलकम जॉली स्पोर्ट कामतगर संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विलास पाटील सर, आपण मान्यवर कक्षामध्ये या. गावदेवी पिंपळगर 40+ संघाच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जातोय. विलास पाटील एक सिनियर खेळाडू आहेत. फुल टॉस, चेंडूला डीप मिड विकेट रिझनला खेळलेत. चांगला झेल, फलंदाज बाद प्रवीण पाटील. काय झेल टिपलाय, वा अप्रतिम, अगदी जमिनी लगत हा झेल उचललाय. किरण ना राजेश, क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. काय सुंदर झेल, अगदी सर्व सहकारी त्याचे अभिनंदन करताना. हा झेल जर तिथून सुटला असता तर कदाचित धावा देखील जास्त प्रवीणला मिळाले असतं. चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज सतीश भोईर युनिट नंबर 3 वर. मरवाई अनिल मुकादम, रुपेश मुकादम, किरण पोलाड आणि गणेश सारखे चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चंदू मुकादम एक संघनायक म्हणून सध्या चांगली कामगिरी करत आहेत. चेंडूला अगदी जंटल पुश केलंय. चेंडूला गली आणि थर्डमॅन रिझन मध्ये खेळून काढलाय. बघूया भरत मुकादम चेंडूला उचलत आहेत. डीपमधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 3 धावा इथे धावून पूर्ण केले. धावसंख्या पोहोचली 8 वर. 5 चेंडू 8 धावा. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या मॅच मधून चंदू मुकादमला पहिल्या ओव्हरसाठी तर अनिलला चौथी ओव्हर फेकली होती. इथे नितीन गवळीचा गेम प्लॅन या सामन्यातून पहिल्या ओव्हरसाठी अनिल मुकादमला संधी दिलेली आहे. इथे बघूया चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एक सिंगल पूर्ण. सिंगल ना पहिल्या ओव्हरची समाप्ती. 1 बाद 9. 1 बाद 9. बाद झालेला फलंदाज प्रवीण पाटील. सुधाकर अजूनही खेळपट्टीवर आहे. सुधाकर खेळते 4 वर. प्रवीण बाद झाले 2 वर आणि सतीश खेळते 3 वर. 1 ओव्हर 9 आणि दुसऱ्या ओव्हरसाठी स्वतः नितीन गवली. चांगली प्लॅनिंग आहे. पहिल्या मॅच मधून नितीन गवलीनं 3रं ओव्हर फेकलं होतं. अनिलनं 4थं. इथे चांगला प्रयोग या सामन्यातून नितीन गवली करताना आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केलेली आहे. त्यांना देखील ठाऊक आहे सुधाकर पाटीलचा संघ एक मजबूत संघ आहे. मरवाई दिवे या संघाबरोबर काहीतरी गेम प्लॅन आखावा लागेल. स्पर्धा चांगली आहे. बघूया दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत आणि जयहनुमान सारंगाव संघ देखील खूप ताकदवान आहे. सध्या आमचे बजरंग भाऊ चांगले लाईमध्ये आहेत. ज्ञानेश्वर मामांना विश्रांती दिलेली आहे. बंद्रे मारुती आयोजित माजी केंद्रीय मंत्री चषकातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्ञानेश्वर मामा यांना पारितोषिक मिळालं होतं. हिम्मत पाटील त्या स्पर्धेतून मालिका वीर राहिले होते. बघूया गोलंदाज नितीन गवली. ओव्हर नंबर 2 चा पहिला चेंडू मिड विकेट रिझनला टोलवलाय. चेंडू सीमापार. सुधाकर पाटीलचा नितीन गवलीवर पहिला वार. चौकार.
लागलेली आहेत. या सामन्यातून सुधाकर पाटीलची विकेट खूप निर्णायक असेल. इथे हा चेंडू बीमार आणि इथे चंदू मुकादमला 100% द्यावे लागतील. चांगला प्रयत्न. धाव मिळेल 1. 1+1. चंदू मुकादमनं काय फिल्डिंग केलेली आहे. स्वतःला झोकून दिला होता. अगदी लॉंग लेग सीमारेषेवर तैनात. 2 धावींनी संघाची टोटल 15. 7 चेंडू मध्ये 15 आणि सतीश भोईरसाठी हा चेंडू फ्रीड आहे. बघूया फ्रीड चेंडूवर चौकार षटकार की डॉट. नितीन गवली देखील एक चांगला खेळाडू आहे. हा चेंडू फुलटॉस. बघूया चेंडूला उडवला आहे अगदी डीप फाईन लेग रिजन मध्ये. 2 धावा पूर्ण. 2 धावींनी संघाची टोटल 17. 8 चेंडू मध्ये 17 धावा. बघूया 50+ की 50 अंडर. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. दोन्ही संघ समतोल संघ आहेत. हा चेंडू अप्रतिम अचूक टप्प्यावर गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकला होता. फलंदाजाला आमंत्रण दिलं होतं. सतीश भोईर एक चांगले गोलंदाज आहेत. एक चप्पल क्षेत्ररक्षक. हा चेंडू सोडून दिलाय अगदी आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. पंच विक्रम नाईक सरांचा इशारा येतोय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 18. नितीन गवलीनं या ओव्हरमध्ये एक भीमर फेकलाय. त्यानंतर हा वाईट. हा चेंडू शपल क्रॉस होऊन चेंडूला शॉर्ट फाईन लेग रिजन मधून खेळले. चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजन मध्ये. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा चांगला प्रयत्न. सुधाकर पाटील पोहोचलेत. वा गुड कॉलिंग. धावसंख्या 21. अजूनही 2 चेंडू ओव्हर नंबर 2 चे शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 9 आल्या होत्या. नितीन गवलीनं दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आतापर्यंत खर्च केलेत 11. 12 धावा खर्च केलेत. 12 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केलेत. अजूनही 2 चेंडू आहेत आणि स्ट्राईकवर आता डावखुरी हाताचा शैलीदार फलंदाज सुधाकर पाटील. हा चेंडू पूलच्या अंदाजानं केलेत. बघूया चेंडू चाललाय अगदी डीप फाईन लेग रिजनला आणि चेंडू सीमा पार. ज्यात 12 आणि विकेट आहेत 9. नक्कीच प्रताप पाटील संघातील एक सर्वात चांगले यष्टीरक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे. प्रताप पाटील आलेत. पानी तो बाण है उनको तो कुछ कहना है. नक्कीच येणाऱ्या फलंदाजीमध्ये संदीप पाटील, राजू पाटील, अवी पाटील यांचं येणं बाकी आहे. बघूया प्रताप पाटील यांनी नेहमीच यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण केलेलं आहे. एक रेग्युलर क्रिकेट पासून प्रताप पाटील नावाचा दबदबा आपण यष्टीरक्षक क्षेत्रामध्ये पाहिलेला आहे. केस बघूया 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गोलंदाजीसाठी गणेश संघातील एक सर्वात चांगला गोलंदाज.
गणेशला तिसऱ्या ओव्हरसाठी नितीन गवलीनं पाचारण केलेली आहे. 2 ओव्हर 26. गणेश शॉट रनअप ना. हा चेंडू बघूया एक्झॅक्ट काय घडलाय. शॉट फाईन लेगला चांगली फिल्डिंग आणि बाईच्या स्वरूपात एक सिंगल. आमच्या केने सरांनी इशारा केला आजच्या संपूर्ण दिवसातून विक्रम नाईक सर आणि टिटूवाला निंबवली जे आपले केने सर आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चांगले पंच आहेत, अचूक निर्णय आपण त्यांच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 27. 13 चेंडूमध्ये 27 आलेत. अजून 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. हा चेंडू अगदी रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग. कांतीलाल मुकादम हे संघातील एक सर्वात जुना चेहरा आहे. कांतीलाल मुकादम 14 चेंडूमध्ये 28. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल धावा आतापर्यंत गणेशनं खर्च केलेत. बघूया सुधाकर पाटील फिल्डिंगची पाहत आहेत. शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडूला उडवलाय. चांगला झेल डीप मिड विकेट रिजनला पोलार्डनं टिपलाय आणि मोठा मासा घालावा लागलेला आहे. गणेशच्या पाठीवर टाकलाय. शॉर्ट पिच चेंडू होता. फटक्यामध्ये ताकद आणि गॅप आपल्याला पाहायला मिळाली नव्हती आणि चांगला झेल पोलार्डनं टिपून एक मोठा फलंदाज इथे सुधाकर पाटीलच्या रूपानं बाद केलेला आहे. 15 चेंडूमध्ये बनलेत 28. 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. नक्कीच BTC लाईव्ह भिवंडी टेनिस क्रिकेट.com रोहन तरे अंजूर यांचे टेक्निकल टीम. सध्या रोहन तरे हेवन जोडी सिद्धिविनायक अंजूर नवीन 40+ संघाचा संघनायक आहे. दमन चषकामध्ये चांगली कामगिरी रोहन तरेची आपण पाहिली होती. बघूया राजू पाटील पहिल्या सामन्यातील सामनावीर खेळाडू. 15 मध्ये 28 आलेत आणि उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पलटवार गणेशनं केलेला आहे. बघूया इथे राजू समोर कशी गोलंदाजी करतील. हा चेंडू अगदी इष्टरक्षक नितीन गवलीचा आपण नक्कीच इथे कौतुक करूया. वाईटच्या स्वरूपात एक धाव. महेंद्र पाटील सारंगावचे युवा उद्योजक आणि जनमन सारंगाव संघाचे माजी संघनायक आपलं स्वागत आहे. पुन्हा एकदा चेंडू वाईट आलाय. सलग 2 चेंडू गणेशनं वाईट टाकलेत. सुधाकर पाटीलची विकेट घेतल्यानंतर महेंद्र पाटील या पण मान्यवर कक्षामध्ये जनमन सारंगाव संघाचे माजी संघनायक. हा चेंडू बघूया इथे काय घडलाय. चेंडू बॅटला स्पर्श झाले की शरीराला आणि नक्कीच इथे चेंडू बॅटला स्पर्श झाला असावा. पंचांचा निर्णय येत नाहीये म्हणजे नक्कीच इथे बॅटला चेंडू स्पर्श झालाय. बाईज आहे. यस धन्यवाद केने सर. बाईची धाव आहे. धावसंख्या 31 धावा. 2 चेंडू शेष. चांगला चेंडू इथे चेंडूला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक किरण चांगला झेल. फलंदाज बाद सतीश भोईर. काय झेल टिपलाय वा.
मात्र त्या धावा थांबवल्यात. आता या जोडीवर भरपूर निर्भर आहे. संदीप पाटील आलाय नवीन बॅटर. शेवटचा चेंडू शेष आहे ओव्हर नंबर 3. हा चेंडू अगदी चेंडूला टॅप केलाय. बघूया भरत मुकादम चेंडूला उचलत आहेत डीप स्वीपर कव्हर मधून. धावा मिळतील 2 धावेनी तिसऱ्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या डबल 3 33. 11च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 33. आता उर्वरित एका ओव्हरचा खेळ बाकी आहे आणि गोलंदाज कोण येतील? चंदन मुकादम. नक्कीच नितीन गवलीनं चंदन मुकादमवर विश्वास दाखवलाय शेवटच्या ओव्हरसाठी. बघा 2 वाईट 1 बाईज 2 सिंगल आणि 1 डबल अशा 7 धावा गणेशनं तिसऱ्या ओव्हरमध्ये खर्च केलेत आणि महत्वाचे 2 विकेट देखील त्यांनी घेतलेले आहेत. नक्कीच सतीश आणि सुधाकरची विकेट खूप महत्वाचे. बघूया चंदू मुकादम ओव्हर नंबर 4. समोर फलंदाज राजू पाटील. राजूला खातं खोलायचं आहे. संदीपनं 2 धावेने आपला अकाउंट ओपन केलाय. चंदू मुकादम न्यूझीलंड पायगाव संघाचे संघनायक. इथे हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 34 धावा. चांगला चेंडू अगदी चेंडूला ऑन द कार्पेट केलेला आहे. बघूया चेंडू काऊ कावणार रिझनकडे. तिथे किरणने याआधी चांगला झेल टिपलेला आहे. 2 धावेने संघाची टोटल 36. 5 चेंडू बाकी आहेत. 36 धावा. हा फटका उडवलाय. बघूया क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक. पंचांचा इशारा काय येतो पाहूया. चार धावांचा इशारा केले पंच विक्रम नाईक सरांनी आणि धावसंख्या पुसली ती 4-0. 40 धावा झालेत. 50 प्लस की 50च्या आतमध्ये इथे रोखलं जाईल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि राजू पाटील आणि संदीप पाटील ही जोडी खेळपट्टीवर. चालीस धावा. चौकार आहे. भरपूर प्रेक्षक आहेत. इथून स्टेजवरून देखील आमच्या लाडक्या खेळाडूंनी पाहिलं चेंडू शिमारीच्या आतमध्ये सेफ लँड झाला होता. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. नो बॉलचा इशारा आहे. रिटर्न क्रीजच्या बाहेर. यस. आणि पुढील चेंडू असेल फ्री. 41 ही टोटल मोरळी दिवे संघाच्या फलकावर लागलेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यात राजू पाटील साठी हा चेंडू फ्री. हा चेंडू बघूया आणि हा चेंडू एका टप्प्याने सीमा पार. राजू पाटीलच्या बॅट मधून हा चौकार.
हा चेंडू फुलटॉस घेतलाय. बघूया आता क्षेत्ररक्षक चांगला झेल जज करतायत. गणेश यांनी झेल टिपलाय आणि संपलाय खेळ फलंदाज राजू पाटीलचा. नवीन फलंदाज अवी पाटील. बघूया अवी पाटीलकडे 2 चेंडू आता आहेत. 2 चेंडू चंदन मुकादमच्या नावावर की फलंदाज अवी पाटीलच्या नावावर. 45 धावा झालेत. अच्छा आपण या स्पर्धेच्या पहिल्या दिवसाचा विचार केला तर जनमन सारंगाव संघाने देखील चांगला खेळ करून पहिल्या सत्रावर 2 विजय संपादन केलेले आहेत. बघूया तिसऱ्या सामन्यातून सारंगाव संघासमोर मोरवाई दिवे की न्यू मिलन पायगाव. चंदू मुकादम. हा चेंडू अगदी अवी पाटील यांच्यासाठी. स्वतः स्लिम मिडॉन वरून चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीची चांगली कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. बघा संदीप पाटीलनं अवीला स्ट्राईक दिलेली आहे. म्हणजे नक्की संदीप पाटील पेक्षा अवी पाटील चांगले फलंदाज असावेत. दोन्ही एकाच संघामधून भरपूर क्रिकेट खेळलेत. बघूया अवीच्या बॅटमधून चौकार षटकार सिंगल डबल की चंदू मुकादम डॉट आणि विकेट. शेवटचा चेंडू आणि चेंडूला उडवलाय वाईटच्या लॉंग ऑफ रिझनला. चेंडू सीमापार. स्ट्राईक का दिली संदीप पाटीलनं याचं उत्तर दिलंय. आहे 4 ओव्हरमध्ये बनवायचे 54 आणि जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तेव्हा आपण समोरच्या कशामधून ऐकूया साहिल शेळके यांचा आवाज. तत्पूर्वी जाऊया ते डीजे मॅन यांच्या माध्यमातून ऐकूया एक संगीत डीजे. धन्यवाद कायरमजी केणी सर. व्यासपीठ आपण पाहू शकता आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. अनेक सारे मान्यवर आज या स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये अनेक मान्यवर आमच्याशी जोडले गेलेत. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आपण या स्पर्धेमध्ये आलात. सध्या मॅच रंगली आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या मॅचमध्ये क्वालिफायर राऊंड खेळेल. टीम सारंगगाव विपक्षामध्ये तो राऊंड असेल. जिंकेल तो संघ निश्चित रूपानं सेमीफायनलसाठी पात्र होईल. आज 3 जानेवारी सर्वांना परिचयाचा दिवस. कारण म्हटलं जातं की प्रत्येक पुरुषामागे यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु त्या स्त्रीला शिकवण्याचं कार्य ज्या व्यक्तीने केलं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे. त्यांना विनम्र अभिवादन करत आपण ही स्पर्धा पार पाडूया. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मुख्याध्यापिका स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांच्या उजेडाची वाट दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. सो आपण मॅच पुन्हा सुरू करूयात. न्यू मिलन पायगाव विपक्ष मरुवाई दिवे. सध्या ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये.
धावफलकावरती धावा भरपूर चांगल्या उभारल्या गेल्या. 53 धावा 53. 54 धावांचा पाठलाग सध्या करायचा. पंचकृषी क्रीडा नगरी आपण या पिंपळघरच्या मैदानावरती आहोत. मी उल्लेख केला होता संध्याकाळचं सत्र जसं सुरू होईल तसा बेनिफिट बॅटिंग करणाऱ्या संघासाठी असतो, बॅट्समनसाठी असतं. जे रायटी बॅट्समन असतात त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक येते, कारण लेग साईडची बाउंड्री छोटी आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये वाऱ्याचा वेग लेग साईडला जास्त असतो. परंतु सध्या वारा बदलतोय, सातत्याने आपला वेग बदलतोय, दिशा बदलतोय. संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. टीम मरुवाई दिवे संघ चांगला खेळ पहिला मॅच मध्ये, त्याचप्रमाणे चांगला खेळ टीम न्यू मिलन पायगाव संघाचा देखील राहिलाय. परंतु आता 54 धावा बनवायच्यात. मागच्या मॅच मध्ये 30 बनवायच्या होत्या. स्ट्रगल केला, संघर्ष केला आणि आता संघर्षामध्येच भरपूर चांगला खेळ झाला. मॅच जिंकली गेली टीम न्यू मिलन पायगाव संघाकडनं. खरे तर सारंगगाव संघ देखील याच स्थितीमध्ये होता. पहिल्याच मॅच मध्ये 1 चेंडूमध्ये 4 ची गरज होती, त्यामध्ये गोल्डन षटकार ठोकला. तेथून ते मागे वळून बघितलं नाहीये त्यांनी देखील. ते देखील वाट बघतात कोणता संघ क्वालिफायर राऊंड खेळेल, समोर मरुवाई की न्यू मिलन पायगाव. वाट बघितली जाते त्यांच्या माध्यमातून देखील. परंतु सध्या 54 बनवायच्या, त्या धावा बनतील की डिफेंड केल्या जातील. मरुवाई दिवे संघ विपक्षामध्ये न्यू मिलन पायगाव. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये सध्या आपल्याला खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळते. नितीन आणि अनिल ही सलामीची जोडी टीम न्यू मिलन पायगाव संघाकडनं. ज्या प्रकारे मी दिवसभरापासून उल्लेख करतोय, 40+ क्रिकेट निश्चित रूपानं आमदार, खासदार, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, जिल्हा परिषद पदाधिकारी, अनेक सारे जे मोठमोठे नेते असतात ते देखील आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून जोडले जाताना पाहायला मिळत असतात. किती मोठे नेते असू देत, क्रिकेटच्या पटलावरती सर्व सेम आहे. नक्कीच ज्याप्रमाणे उल्लेख केला होता की शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षणीय सामना आपल्याला निश्चित रूपाने पाहायला मिळेल. कोणगाव पोलीस स्टेशन विपक्षामध्ये टीम गावदेवी 40+ पिंपळघर अशी ती प्रेक्षणीय मॅच असेल. त्यांच्यासाठी सुद्धा ट्रॉफी झाल्यात, त्या मला पुरस्कृत केल्यात. धनश्री भरत पाटील माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून कैलासवासी दशरथ जानू पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केल्या. त्यांचं देखील आभार व्यक्त करतोय. ज्यावेळी मॅचच्या दिशेनं पहिला बॉल अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, 8व्या 9व्या यष्ट्यांवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू आला. नक्कीच बघा, जी प्रेक्षणीय मॅच आहे या ना चेंडू नंतर आपण चर्चा करू. यावेळेस देखील अगदी त्याच प्रकारे 8व्या 9व्या यष्ट्यांवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. या कंप्लीट यष्टीरक्षक करत होता, परंतु तुम्ही क्लोज किपिंग करताय हे देखील तुम्ही विसरू नका. बायच्या रूपाने एक धाव आली आहे. प्रेक्षणीय मॅच, प्रेक्षणीय सामना. कोणगाव पोलीस स्टेशन विपक्षामध्ये टीम एशियन पेंट्स भिवंडी यांची मॅच असेल. कुठे जाऊ नका तुम्ही. अनेक सारे खेळाडू 40+ रेग्युलरचे पिंपळघरचे खेळाडू
गोलंदाज तयार. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय घडलंय अपील केली जाते, जोरदार अपील. विक्रम नाईक सरांकडे अपील केली जाते. तुम्ही अपील स्क्वेअर लेग पंचाकडे करू शकत नाही, तुम्हाला मेन अंपायर कडेच अपील करायची आहे. निर्धाव चेंडू आहे, डॉट बॉल आहे. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल शफल होऊन खेळून काढलाय. हा फटका दर्जेदार आहे. बॉल चाललाय सीमा पार, चौकार. चार धावेनं धावफलक पुढे सरकेल. 5 धावा धावफलकावरती. 5 रन्स ऑन अ कार्ड. 5 धावा धावफलकावरती. अनिलच्या बॅटमधनं चौकार. संतोषजी जोशी साहेब वेलकम, आपलं देखील स्वागत. गोलंदाज सज्ज प्रवीण. क्षेत्ररक्षणात परिवर्तन केलं साधा. पुढचा चेंडू यावेळेस कुल टप्पाचा बॉल खोदून काढलं. मिसफील्ड झाली आहे, चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये 2 धावा निश्चित रूपानं संघाच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. 2 धावेनं धावफलक पुढे सरकेल 7 अंकावरती. नक्कीच ज्या गोष्टीची वाढ बघतोय मी, सकाळी देखील एक उल्लेख केला होता की पिंपळघरचं एक क्रीडांगण आहे, संपूर्ण गाव वाढ बघतंय PPL कधी होईल, पिंपळघर प्रीमियर लीग. गतवर्षी आपण पहिला सीझन पाहिला. पहिलं प्रेम, पहिली बाईक आणि पहिला सीझन कोणी विसरत नाही. सर्वांना उत्सुकता आहे ती म्हणजे सीझन 2 ची. लवकरच आपल्या भेटीला येईल पिंपळघर प्रीमियर लीग पर्व 2. जाऊया मागच्या दिशेने. गोलंदाज सज्ज झाला. स्टेप आउट झाला. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात होते. 2ऱ्या धावेचा अटेम्प्ट केला जातोय आणि 2ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन बाद झाला. कमॉन डिझाय. न्यू बॅटर नक्कीच गोवे गावचे दशरथजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय. येस, जगदीश पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. दादांना विनंती आहे आपण दादा या व्यासपीठ. न्यू बॅटर रुपेश आलात क्रमांक 3 वरती. नक्कीच आपण उल्लेख करूया ज्यांनी आम्हाला पाण्याची व्यवस्था करून दिली. गावदेवी वॉटर सप्लायर, अगदी पिण्यासाठी त्यांनी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच आपण जे मैदान पाहतोय मैदानावरती सुद्धा मैदानासाठी त्यांनी पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ते गणेश अनंत पाटील यांच्या माध्यमातून ग्राउंडसाठी
पाण्याची सुविधा उपलब्ध झाली. तसेच जे आपण बॉटल्स पाहतो ते सुद्धा गणेश अनंत पाटील साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत झाल्यात. त्यानंतर जे आपण जार पाहतोय पाण्याचे जार ते आम्हाला अक्षय जोशी यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाल्यात. त्यांच्यासाठी त्यांच्या माध्यमातून देखील आम्ही धन्यवाद करतोय. त्यानंतर स्पर्धेसाठी जे आपण बॉल पाहतोय ते आम्हाला आमच्या गावचे सिव्हिल इंजिनियर रमाकांतजी वाकडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाल्यात. त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. यावेळेस खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑनला खेळाडू तैनात. कोणतीही मिस्टेक नाहीये. सतीश त्या ठिकाणी होते. विकेट संपादन आणखीन एक धक्का टीम न्यू मिलन पायगाव संघाला. जी चुकी पहिल्या मॅच मध्ये घडली तीच चुकी दुसऱ्या मॅच मध्ये करत असताना टीम न्यू मिलन पायगाव संघ. कम ऑन डीजा. करत होतो. प्रथम पारितोषिक जे आपण ट्रॉफी पाहतोय ते आम्हाला पुरस्कृत केली या कैलासवासी दशरथ जानू पाटील यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती धनश्री भरत पाटील माजी उपसरपंच पिंपळगर रांजनोलीच्या यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी पुरस्कृत झाली आहे. यावेळेस बघा अप्रतिम फटका तर आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक एफर्ट भरपूर चांगले होते. झेल ड्रॉप झालाय. दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट केला जातोय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. गोलंदाज सज्ज झाला. पुढचा बॉल अराउंड द विकेट. आखूट टप्प्याचा बॉल होता. अपील केली जाते. खर तर विश्वास त्या अपील मध्ये नाही आहे. यष्टी रक्षक फक्त विश्वासामध्ये होता. प्रताप पाटील आहेत यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. नक्कीच यष्टी रक्षक तेवढा जोशीला देखील पाहिजे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल लेफ्ट आर्म अराउंड द विकेट. फटका चांगला तर आहे. चेंडू हवेत आहे. फार काळ हवेत आहे. जज करण्याची संधी मिळाली आणि कोणतीही मिस्टेक सतीशनं केलेली नाहीये. अविनाश होते. अविनाशनं केलेली नाहीये. आणखीन एक टिपलाय झेल आणि संपला बॅट्समनचा खेळ. तसेच आपण उल्लेख करूयात ज्यांनी आम्हाला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत केलाय. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय पारितोषिक पुरस्कृत झालंय ते सौभाग्यवती स्वाती भोलेनाथ पाटील माजी सरपंच पिंपळगर रांजनोली व भोलेनाथ जयराम पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पुरस्कृत झालंय. त्यानंतर तृतीय पारितोषिक आम्हाला पुरस्कृत केलंय सौभाग्यवती चंद्राबाई रघुनाथ पाटील माजी सरपंच पिंपळगर रांजनोलीच्या. तसेच रघुनाथ सीताराम पाटील समाजसेवक पिंपळगरचे यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक आम्हाला पुरस्कृत झालाय. जाऊया मॅचच्या दिशेनं. बॅटर किरण आल्यात. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू चौथ्या यष्ट्यांवरती गेला आणि चेंडू तिसऱ्या यष्टी वरून गेला. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावरती. चेसिंग करत असताना तुम्हाला सातत्याने धावा बनत राहणं फार गरजेचं, जेणेकरून बॉलिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर येईल. जर असे डॉट बॉल खेळला तर कुठे ना कुठे फ्रंट फुटवरती टीम गोलंदाजी करणारी मरुवाई दिवे संघ सध्या आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे दबावमध्ये बॅटिंग करणारी टीम न्यू मिलन पायगाव संघ आहे. गोलंदाजीच्या जोरावरती मागची मॅच त्यांनी जिंकली, परंतु प्रत्येक वेळेस तुम्हाला तुमचे गोलंदाज जिंकून देऊ शकत नाही आहेत. तुम्हाला बॅटिंग देखील तेवढी चोख करणं गरजेचं, कारण फक्त आणि फक्त 11 धावा बनल्यात. 54चा तुम्ही पाठलाग करताय.
तर तुम्हाला सिंगल डबलचा खेळ सुरू ठेवणं, खराब चेंडूवरती प्रहार करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या, परंतु या षटकामध्ये सुधाकरनं फक्त 3 धावा खर्च केल्यात. न्यू गोलंदाज राजू पाटील आलात. मागच्या मॅच मध्ये दुसरं षटक राजूने हाताळलं होतं. या मॅच मध्ये रणनीती बदलली. प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही सेम रणनीतीने खेळू शकत नाही याचं उदाहरण दिलंय मरुआई दिवे संघानं. धावा होत्या डिफेंड करण्यासाठी, सुधाकरनं चांगली गोलंदाजी केली. आता राजू पाटील पहिला बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहणार आहोत मालिकावीर जी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे. कैलासवासी वामन जानू पाटील यांच्या स्मरणार्थ राम वामन पाटील पिंपळगडचे समाजसेवक यांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी ट्रॉफी पुरस्कृत झाली आहे. यावेळेस फटका फसलाय, चेंडू खाली स्वतः गोलंदाज, कोणतीही मिस्टेक नाही. आणखीन एका विकेटचं पतन, आणखीन एक धक्का लागतोय न्यू मिलन. फलंदाज जी आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केली आहे कैलासवासी रखमाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राम वामन पाटील पिंपळगडचे समाजसेवक यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आम्हाला पुरस्कृत झाल्या. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलंदाजाची जी ट्रॉफी पाहतोय ती सुद्धा आम्हाला कैलासवासी रखमाई वामन पाटील यांच्या स्मरणार्थ श्री राम वामन पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली आहे. तसेच या स्पर्धेसाठी जे आम्ही चेंडू पाहतोय ते आम्हाला गुरुनाथजी ठाकरे ठाकूरपाडचे आहेत, त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाले आहेत. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. हा चेंडू बघा, पूर्ण ब्लॉकचा मारा, पूर्णपणे ब्लॉक करून ठेवलं बॅटरला. फटका खेळण्याची संधीच मिळालेली नाहीये. गोलंदाज झालाय सज्ज. पुढचा बॉल, यावेळेस अप्रतिम फटका, बॉल सीमा पार येतो हा षटकार. अप्रतिम स्ट्रोक, या फटक्यांची गरज आहे. कम ऑन डीजा. वरती जाऊन पोसेल. 17 ऑन कार्ड, 17 बनल्यात. गोलंदाज सज्ज. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. लॉंग ऑफला खेळाडू दूरवरून येतील, फेकी करतील. धावचीची विकेट जाऊ शकत होती, परंतु वेळेवरती पोहोचल्यात क्रीज मध्ये आणि 2 धावा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 2 धावेने धाव फलक पुढे सरकेल. 19 धावा, 19 ऑन बोर्ड. 19 धावा धावफलकावरती. अजून देखील 35 धावांची गरज. हा मोठा फटका आला तर मॅच बनेल. आणि या फटका तर खेचून मारलाय आणि बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मिळाला, षटकार ठोकला. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज ते म्हणजे 29 धावांची गरज. नक्कीच इम्पॉसिबल तर सध्या आहे, परंतु त्या इम्पॉसिबल मध्येच पॉसिबल देखील दडलाय. 5 षटकार ठोकायचे आहेत, जास्त नाही. 6 चेंडू 5 षटकार ठोकायचे आहेत. बॅट्समन किरण आपल्याला पाहायला मिळतील.
मी सुरुवातीलाच उल्लेख केला, गोलंदाजी चांगली होती परंतु बॅटिंग देखील चांगली करणं गरजेचं होतं टीम न्यू मिलन पायगाव संघाला. पहिल्या मॅच मध्ये देखील तसंच चित्र होतं परंतु चुकांमधून काही शिकता आलेलं नव्हतं. शेवटचं अंतिम षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 ची गरज. गोलंदाज संदीप आपल्याला पाहायला मिळतील. 6 चेंडू 29 ची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे, बनू शकतात या धावा. संध्याकाळचं सत्र पंचकृषी क्रीडांगण 29 बनतात. सोडून दिला व्हाईट बॉलचा इशारा. नक्कीच या मैदानाचा एक इतिहास हा देखील आहे. सर्वात उंच सर्वात लांबचा षटकार दीपेश माहीनं ठोकलाय या मैदानावरती. अगदी त्या पत्रांवरती कंपनीच्या पत्रांवरती जाऊन तो चेंडू आदळला होता. यावेळेस बघा आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस, परंतु व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ स्टंप सोडून झालाय बॉल. चांगली अंपायरिंग आज दिवसभरापासनं विक्रम नाईक सर आणि केणी सर आहेत. बॅकफुट वरती गेला हा फटका तर चांगला, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत. एक सिंगल या चेंडूवरती सुधाकर होते. एका धावेने धाव फलक 28 धावा. पाच चेंडू आणि 26 धावांची गरज. या अगोदरच्या चेंडूवरती गणेशने षटकार ठोकलाय. पाच चेंडू मध्ये 4 षटकार ठोकायचे. बॅकफुट वरती जाऊन उडवलाय तर खरा, परंतु फटका फसला एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू आहेत, झेल झाली आहे ड्रॉप आणि आता 24 धावांची गरज. म्हणजे 4 मध्ये 4 मारणं कंपल्सरी आहे. हा फटका चांगला तर होता, क्षमता देखील आहे गणेश मध्ये 4 मारायचे. इसको लगा डाला तो लाईफ जिंगाल आला. उडवलाय उडवलाय पाठवलाय परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक. कोणती मिस्टेक त्याने केलेली नाहीये. आणखीन एक विकेट. वेशनला जर हा षटकार आला असता ना तर गोलंदाज दबाव मध्ये असता. न्यू बॅटर राजेश आलत. 3 चेंडू आणि या 24 धावांची गरज. 3 मध्ये 24 इम्पॉसिबल आहे. हा चेंडू चांगला आला तर औपचारिकता बाकी राहील. खेळून घेतलं त्यानंतर बॉल आला आणि बॅटला स्पर्श झालाय. एक सिंगल लेग बायच्या रूपानं. येस, बघा अंपायरिंगचा दर्जा बघा, भरपूर चांगली अंपायरिंग. सांगतायत की फिरून झाल्यानंतर हाताला स्पर्श झाला होता. काय घडलाय, लेग स्टंप सोडून झाला. लेग बायची सिंगल. फक्त औपचारिकता बाकी आहेत. चला टीम सारंगगाव, विनंती असेल आपण या टॉस साठी. आजच्या दिवसातील शेवटची मॅच. सारंगगाव विपक्षामध्ये जवळ हा फटका बघा भरपूर उंच गेलाय. गोलंदाज पण जातोय, क्षेत्ररक्षक पण जातोय आणि दोघांच्या मध्ये चेंडू पडतोय आणि अशा प्रकारे मॅच झाली आहे फिनिश. मॅच जिंकली आहे टीम मरुआई दिवे संघानं. अभिनंदन टीम मरुआई दिवे. हार्ड लक टफ लक टीम न्यू मिलन पायगाव. आपण या ठिकाणी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं देखील आम्ही आभार व्यक्त